नागपूरकरांचं नुकसान आणि महापालिकेची अपुरी अग्निशमन यंत्रणा या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाची सध्या थेट दृश्य आपण पाहतो आहोत। संविधान चौकावरून निघालेला हा मोर्चा महापालिकेपर्यंत जाणार आहे। महापालिकेवर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने नागपूरमध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नागपूरमध्ये महानगरपालिकेवर हा जन आक्रोश मोर्चा चाललाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत, काय घडतंय नेमकं या क्षणी मोर्चात? अमोल, मोर्चा होता संविधान चौकावरून महापालिकेच्या मुख्य दारापर्यंत जाणार होता, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुख्यद्वार आणि त्याच्यानंतर इमारतीचा प्रवेशद्वार हे दोन्हीवर जो पोलीस बंदोबस्त होता त्याला मागे ढकलते मनपाच्या आतमध्ये शिरले आहेत। शेकडो कार्यकर्ते सध्या जोरदार घोषणाबाजी करत आहेत। प्रामुख्याने नागपुरात अग्निशमन दल जो आहे तो अपुरा आहे आणि विविध सोयी सुविधा जे आहेत त्या अपुऱ्या आहेत आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत आणि ते नागपूरशी दुजाभाव करत आहेत, अशा पद्धतीचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत। आणि सध्या महापालिकेमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती शिवसेना युबीटी कडून करण्यात येत आहे। निश्चितपणे नेमकं या मोर्चाचं नियोजन काय होतं आणि कशा प्रकारे, म्हणजे अधिक संख्येने शिवसैनिक आल्यामुळे हा प्रकार घडताना दिसतो आहे की आयत्या वेळी तिथे काहीतरी घडलंय आणि त्याच्यामुळे हे सगळं आक्रमक झाल्याचं दिसतंय समोर? एक रजत, यासाठी अधिक माहितीसाठी येतो तुमच्याकडे। आणखी एक महत्त्वाची बातमी, सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी येते आहे। या क्षणी नाशिकमधून